खबरदार, हा व्हिडिओ स्क्रोल करू नको. तू खूप नशीबवान आहेस, कारण हा व्हिडिओ तुझ्या समोर आलाय म्हणजे मामांची इच्छा आहे. बाळू मामांच्या मेंढ्यांनी समाधीभोवती फेऱ्या का मारल्या? मित्रांनो, तुम्ही कधी असं दृश्य पाहिलंय का जिथे माणसांपेक्षा आधी मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, जिथे शब्द नसतात पण वेदना काळजाला पाझर फोडतात? ही फक्त एक गोष्ट नाही, तर आदमापूरच्या पवित्र मातीतील ती थरारक सत्य घटना आहे, ज्या दिवशी साक्षात विठ्ठलाचा अवतार असलेल्या सद्गुरू बाळूमामांनी समाधी घेतली. मे 1966. वैशाख वद्य अमावस्येची ती काळरात्र. महाराष्ट्राचा आधारवड आणि दिनांचा कैवारी आपले अवतार कार्य संपवून निजधामाला जाण्याची तयारी करत होता. पण त्या दिवशी फक्त भक्तच रडले नाहीत, तर त्यांच्या लाडक्या कळपातील मेंढरांनी अन्न पाणी त्यागलं होतं. त्या मुक्या जीवांना आधीच जाणवलं होतं की ज्याच्या काठीच्या आवाजावर आम्ही चाललो, ज्याच्या घोंगड्याच्या सावलीत आम्ही वाढलो, तो आमचा मालक, तो आमचा देव आता आम्हाला कायमचा सोडून जाणार आहे. समाधीस्थळापाशी हजारो भक्तांचा आक्रोश सुरू होता, पण त्या गर्दीत सगळ्यात पुढे उभी होती ती मुकी मेंढरं. कोणताही आवाज नाही, कोणतीही सूचना नाही, पण